मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात शहरातील मोठी होळी. येथील भावेश दीपक भावसार वय 6 या लहान मुलांचा शनिवारी पहाटे रेबीजमुळे मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी मोकाट कुत्र्याने भावेशवर हल्ला केला होता. एका सामान्य कुटुंबातील निष्पाप लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने शहरात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. घराजवळ खेळत असताना रेबीज संशयित भटक्या कुत्र्यानं 22 डिसेंबर रोजी भावेशचा गलाचा लचका तोडला होता. भावेश गंभीर जखमी झाल्यानं मालेगाव चाळीसगाव नाशिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या संपर्कातील नातेवाईकांवर देखील प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले आहेत. भावेशवर डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण प्रकृती साथ देत नव्हती. रेबीजचा संसर्ग शरीरात भिनल्यानं प्रकृती पूर्णतः खालावली होती. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र त्या ठिकाणी भावेश मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. अखेर शनिवारी पहाटे रेबीजने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान मागील महिन्यापासून नांदगाव शहरात भटक्या व मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून लहान मुले, शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वार व महिला हे मोकाट कुत्र्यांचा त्रासाने त्रस्त आहेत. भटक्या कुत्र्याचा संख्येवर नियंत्रण आणण्याबरोबरच त्याचे निर्बीजीकरण करणे, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत सातत्याने मागणी करून ही याबाबत फारसे काही होत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे. भावेशच्या मृत्यू कुत्र्याने चावा घेतल्यामुळे झाल्याने शहर परिसरातील भटक्या व मोकाट कुत्र्याच्या बंदोबस्ताचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.